या रेसिपीची तर ना गंमतच आहे आणि ती गंमत काय आहे मी व्लॉगमध्ये तुमच्यासोबत पुढे शेअर करतेच. पण त्याआधी हे पहा, सकाळी सकाळीच आज प्रिशा मला इथे हॉलमध्ये घेऊन बसली की मम्मा माझ्यासोबत खेळ. सो या ब्लॉग्सपासून आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टी बनवत असतो. कधी टावर बनवत असतो आणि ते टावर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत, आणि त्याच्यानंतर कधी अशी ट्रेन बनवत असतो. आणि प्रिशाचं असं असतं, तू ट्रेन बनव, मी ते मात्र एक एक करून पाडते. असं आमचं चालू होतं सकाळी सकाळी खेळणं. आणि त्यानंतर मग मी लंचची प्रिपरेशन चालू करून दिलेली. आज लंचमध्ये बनवतोय आम्ही चिखल्या, खानदेश साईड याला चिखल्या म्हणतात. सो आणि याची गंमत अशी आहे, जसं की मी तुमच्याशी लाँग व्हिडिओमध्ये शेअर केलं आहे, की जेव्हा मम्मी असतात तेव्हा मम्मी जे प्रमाण सांगतात तेव्हा एकदम परफेक्ट होतं. आणि मम्मीने जर फोनवर सांगितलं तेव्हा थोडीशी गडबड होऊन जाते, माहिती नाही काय. आणि आज मम्मी तर इथे होत्या त्यामुळे चिखल्या तर ह्या डेफिनेटली एकदम टेस्टी बनणारच होत्या. मग आम्ही लंच करून घेतलेलं आणि मग मी आणि राहुल निघालेलो राहुलच्या एका फ्रेंडकडे जाण्यासाठी. खूप दिवसांपासून फक्त पोस्टपोन्डच होत होतं. सो म्हटलं आज जाऊच म्हणून. आणि नंतर संध्याकाळी घरी येऊन इथे बघतो तर काय, प्रिशा एकदम मम्मींना चिटकून बसलेली होती, कारण की तिला माहिती पडलेलं होतं की मम्मी आज जळगावला रिटर्न जाणार आहे. आधी आम्ही तिला काही सांगितलं नव्हतं, पण नंतर तिला आम्ही संध्याकाळी हे सांगितलेलं. आणि आम्ही मम्मींना सोडण्यासाठी निघालेलोच होतो, तर पाऊसही चांगलाच जोराचा चालू झालेला होता. आणि ट्रॅफिक तर निघताना काही नव्हतं, पण नंतर इकडे आल्यानंतर तर ट्रॅफिक लागलेली. आणि इथे आल्यानंतरही आम्ही असंच गाडीमध्ये बसून थांबलेलो होतो स्टॉपवरती, कारण की बाहेर पाऊस खूप जास्त जोराचा होता. त्यामुळे गाडीमध्ये बसूनच आम्ही वेट करत होतो की कधी गाडी येते आणि कधी नाही. प्रिशाचं पण असं चाललं होतं, कारण की तिला असं वाटत होतं की आम्ही पण जातोय त्यांच्यासोबत. आणि इथे पाऊस खूप जोराचा चालू होता, त्यामुळे मी आणि प्रिशा तर गाडीमध्येच बसलेलो. फक्त राहुल गेलेले मम्मींना बसमध्ये बसवण्यासाठी. त्यामुळे प्रिशाचं असं चालू होतं की मलाही जायचं आहे, आणि तिचं कंटिन्यू रडणं चालू होतं. सो कसं तरी तिला कन्व्हिन्स केलं. मम्मींनी तिच्यासाठी जे चॉकलेट आणलेलं होतं ते दिलं आणि ती शांत झाली. चला तर मग बाय.